वेलकम टू ऐश्वर्या राठोड व्लॉग। आज आम्ही चाललो आहे ताई आणि भाऊजीने यांचं मॅटर्निटी शूट करायला, म्हणजेच बेबी बॉम्बचा शूट करण्यासाठी। मी बघा माझ्याकडे किती मस्त गुलाबाचं फुल जे की मला फार आवडले, सो मी त्याला माझ्यासोबतच ठेवले। आणि फायनली आम्ही आता पोहोचलेलो आहे जिथं शूट होणार आहे, तिथं जे काय आहे भावनाज मॅटर्निटी शूट लोकेशन, छत्रपती संभाजीनगरचं बेस्ट मॅटर्निटी शूटसाठी। इथं बघा ताई ऑलमोस्ट रेडी झाली आहे। इथं ताईचा फोटोशूटसुद्धा रेडी झाला आहे। इथे भाऊजी आता वेट करत आहे की त्यांची बारी कधी येईल आणि त्यांचे फोटोसुद्धा कधी निघेल त्यासाठी। पण इथं सगळ्यात पहिलं चालू आहे सिंगल ताईचं शूट। आणि ताईचं सिंगल शूट आहे मॉम टू बीचं। आणि ताईचं ड्रेस बघा किती सुंदर आणि छान वाटतं आहे। प्लस इथं फार मस्त एन्जॉय करत गप्पा मारत शूट चालू आहे आणि फार मज्जा येते। आणि ताईने जो ड्रेस वेअर केला आहे तो आहे भारती सिंगचा ड्रेस, जो की तिनेसुद्धा वेअर केलेला होता। तर फार मस्त वाटतं आहे आणि फार मजा येते आणि फार मस्त त्यांनी शूट केलेला आहे। प्लस त्यांच्याकडे भारी भारी ड्रेससुद्धा आहे। तर नक्की ज्यांना कोणाला मॅटर्निटीचं शूट करायचं असेल नक्की इथे या। आणि तर आता ताईला दिलं आहे मॉमचं प्रॉप, तर एक एम पिंक आणि एक एम ब्ल्यू। तर हे का असणार आहे, पिंक फॉर गर्ल, ब्ल्यू फॉर बॉय। तसं मस्त कॉमेडी करत विथ न्यू प्रॉप ताईचं मस्त शूट चालू आहे। आणि इथं मी मस्त रेकॉर्डसुद्धा करते आणि फार मजा करते। आणि मेन म्हणजे इथं फोटोशूट करायला गर्ल आहे, म्हणजे ह्युमनचं फोटोशूट करते, ते बघून अजून फार मस्त वाटते आणि फार कम्फर्टेबलसुद्धा आहे इथं ताई। आणि फार काळजी घेऊन त्यांनी शूट केलेलं आहे, कारण की मॅटर्निटी शूट आहे तर त्यामुळे। भाऊजी वेट करत आहे माझा नंबर कधी येतो। आता काम ते कालच्या तसं नव्हतं, माझे फक्त 500 आहेत, मला काही कामच नाही। लेडी वॉज डॉक्टर, दीदी अँड इंजिनियर। फायनली आता भाऊजीसुद्धा गेले आहे त्यांचा फोटोशूट करायला। आणि भाऊजींनी त्यांचा ड्रेससुद्धा वेअर केलेले मस्तपैकी छान। आणि भाऊजी आता रेडी होते आहे त्यांचे हेअर वगैरे सेट करून। आणि भावनाज मॅम त्यांना देत आहे मस्त इन्स्ट्रक्शन, असा पोज करा तसा पोज करा। आणि फार मजासुद्धा येते। त्यानंतर प्रॉपर लाईटिंग वगैरे पण देत आहे। आणि आता चेंज झालेला आहे पोज, भाऊजीला बसवलेला आहे खाली आणि ताईलासुद्धा बसवलेलं आहे टेबलवर। आणि तर थोड्याच वेळात आता भाऊजीकडे देणार आहे मस्त न्यू प्रॉप। तर न्यू प्रॉप असणार आहे गिटार। तिथं बघा भाऊजी मस्त गिटारला पकडून बसलेले आहे, त्यांना ऑलरेडी गिटार तर फार आवडतं आहे। तर मस्त त्यांचा फोटोशूटसुद्धा झालेला आहे। आम्ही दोघांनी वाजवलं नाही, तीन शब्द वाजवले फक्त, हॅपी बर्थडे टू यू। आमची 9 वर्षानंतर आता निघाली ॲज अ प्रॉप। आय गिफ्टेड ॲज अ प्रॉप। मी तसंच गिफ्ट केलेलं माझे फर्स्ट गिफ्ट ते ती म्हणजे गिटार का देतात, अरे मला गिटार किती छान वाटतं, मी त्याला सांगितलं छान वाटतं गिटार, येत नाही ते ठीक आहे। आता इथं फोटोशूटसाठी आलेला आहे नेक्स्ट प्रॉप, ते की छोटे छोटे क्यूट बेबीचे शूज, बॉय शूज। फार मस्त शूट चालू आहे बॉयजच्या शूजसोबत। आणि त्यानंतर नेक्स्ट राहणार गर्ल शूज। तर बघा गर्ल्सचे मस्त पिंक कलरचे शूज आहे, खूप क्यूटवाले। आणि मस्त त्याच्यासोबत शूट केले ना, तर वेट करते आपल्याला गर्ल होईल का बॉय, त्यासाठी दोन्हीचं शूट चालू आहे। आता बेबी बॉयचं नेमचं प्रॉप घेतलेलं आहे, त्यासोबतही मस्त मस्त पोजेससोबत छान शूट चालू आहे। आणि मस्त डिफरंट पोजेससोबत आणि फार मज्जासुद्धा आली। आता तर सुरुवात बेबी आल्यावर तर खूप काही आहे। बेबी आल्यावर काय काय बनावं लागेल। त्यांना काय वाटतं ही विसरलीच काही मुलाला समजत नाही किती वेळ
No, no, no. एकच मिनिट एक शॉट घ्यायचा आहे ऐकायचं फक्त कान लावू का? हा असं बसून सेम पोज हा आणि कान लावायचं येस ओके शूट थांबला होता नहीं वो खुद इतना हंस रहा था केस मध्ये आणि मग ये भी तो परेशान तुम्ही दोन्ही हात खाली ठेवा त्यांना भैयांचा चेहरा दिसतो मला सगळ्यांनी हे फोटोज दाखवून हा असे काढायचे असे काढायचे आणि जे पण यायचं ना आधी नेक्स्ट फोटो पोस्टसाठी इथे चालू आहे आता तयारी. ड्रेसला मस्तपैकी पूर्ण गोल करून घेतले आणि ड्रेसने पूर्ण रूम कवरअप झाली आहे आणि प्लस हेअर बँडसुद्धा सेट करून घेत आहे. आणि हे पोजेस फार ट्रेंडिंग आहे तो बघा. हा पोजेसमध्ये किती मेहनत चालू आहे आणि फार स्ट्रगलसुद्धा. पण नंतर फोटोचा जो रिझल्ट बघायला भेटेल तो फारच सुंदर आणि मस्त राहणार आहे. आणि इथं आता चालू आहे ताईचे सिंगल शूट, मग त्यानंतर होणार कपल शूट पण. इथं पुन्हा हेअर बँड सेट, आता भाऊजीचं आणि ताईचं फोटोशूट चालू आहे आणि फार मस्त मस्त फोटोजसुद्धा आले. हे फोटोज तुम्हाला बघायला भेटतील इंस्टाग्रामवरती आणि फार मस्त शूट झालेलं आहे. आणि ह्या फोटोंसाठी फार मेहनत घेतलेली आहे आणि ह्या फोटोची खूप जास्त डिमांड असते असं त्या मॅम सांगतसुद्धा होता की सगळेजण येतात आणि म्हणतात की आम्हाला हे वाला फोटोशूट पाहिजे. तर इथं त्यांची पण तीच डिमांड होती आणि तो वाला फोटोशूटसुद्धा झालेला आहे मस्तपैकी छान. चलो चेंज. ह्या ड्रेसवर शूट झालेला आहे. कसं वाटलं तुम्हाला शूट? थकलोय का आम्ही खूप याचं? नाही अजून करायचं आहे तुम्हाला. थोडी झोप पण झाली. करूया आता लवकर नेक्स्ट लुक. योगा लावायला पाहिजे यस शूटिंगच्या आधी. 1 month प्रॅक्टिस का? हा. ठीक आहे नेक्स्ट लुक करूया आता. चलो तर ड्रेस चेंज होणार आहे. इथे सगळे एवढे ड्रेसेस आहेत आणि खूप मस्त हसून खेळून शूट चालू आहे. फार मस्त आहे. ताईच्या आता नेक्स्ट लुकची तयारी चालली आणि नेक्स्ट लुकचा ड्रेस बघा किती सुंदर आणि किती प्रिटीसुद्धा आहे आणि याचा कलरसुद्धा फार मस्त आहे. आणि इथं आता मॅम करताय मेकअप विथ ज्वेलरी. पहिलं ज्वेलरी वेअर करून देत आहे मस्तपैकी आणि मग होणार छान हेअर सेट अकॉर्डिंग टू ड्रेस. मेकअप हेअर ड्रेसिंग सगळं त्यांच्याकडंच अवेलेबल असतं. आपण फक्त जायचं इथे आपल्याला मस्त मस्त फोटो काढून देतात. फार मस्त आहे. ताई थकली तू? थकली? एक्साइटेड? कामं केली तर बघते. तुम्हारे पास नाही. है. ऐसे हट कर. हाँ आता हे सेकंड लोकेशननुसार मस्त लाइटिंग आणि कॅमेरा सेट करत आहे. प्लस त्यांची रिंग लाईटसुद्धा अकॉर्डिंग टू दिस सेटअप. तर फार मस्त आता सेट झालं आहे आणि ड्रेस विथ मागचं बॅकग्राऊंड पण फार मस्त आणि छान दिसते. व्हिडिओमध्ये तुम्हालाही दिसतच असं. लाईव्ह तर फार मस्तच दिसत होता. एकदा प्रॉपर सेट करताय विथ छान छान पोजेस. भाऊजी तर वेट करताय माझा नंबर कधी येतो. इथे मस्त आता ताईला दिलेली आहे छान कॅप आणि त्याच्यावर चालू आहे मस्त फोटोशूट क्यूटवाले. त्यानंतर राहणार मॉमचा प्रॉप पुन्हा ब्ल्यू आणि पिंकवालं. तर हे मस्त झालं आहे. त्यानंतर आता ताईला दिलं आहे बसायला कारण की खूप वेळ उभा नाही राहू शकत. मग आता बसून फोटोशूट झाली आणि ताई तर मस्त बाळाला वाजून दाखवते गिटार जे ताईला म्हणता येतं ते वालं. लाईक
प्ले करता येतं ते तिथं मस्त ताईने त्याला करून घेतलं आहे सेट. आणि ताईचं चालली त्याच्यावर मस्त फोटोशूट. आणि आता थोड्याच वेळात ॲड होणार भाऊजी. तर भाऊजी पण ॲड झाले ब्रेकिंग न्यूजवाले न्यूजपेपरसोबत. तर आता हा न्यू प्रॉप होता न्यूजपेपरचा मस्तवाला, त्याच्यात की मॉम टू बीचा आहे मस्तपैकी. आता त्यावरही छान छान शूट चालू आहे आणि फार मजा आलेलीच आहे. आता कंटिन्यू शूटिंग चालू आहे, फार मजा येते. तर सिम्पल पोजेसमध्ये मस्त मस्त शूट चालू आहे आणि फार मजा येते आणि विथ फुल कॉमेडी. त्यानंतर न्यू पोजसुद्धा दिलेला आहे फार मस्त. यावरही फोटोशूट चालू आहे आणि ह्या ड्रेसवरचे पण सगळ्या प्रॉपसोबत छान छान फोटो काढायचे आणि फार मजा येणार आहे. सगळी शक्ती चालली. इथे आता बेबी बॉयच्या प्रॉपसोबत मस्त मस्त पोजेस आणि मस्त मस्त शूट चालू आहे. आणि मी तुमच्यासाठी ऑल व्हिडिओ घेते तर कोणते कोणते प्रॉप्स आहे काही नाही ते कोणते कोणते ड्रेसेस ते. आणि आता नेक्स्ट असणार आहे बेबी गर्लचं. तर बेबी गर्लचं पण झालं आहे. त्याच्यानंतर असणार आहे एक्सरेवाला शूट. तर हा एक्सरेवाला शूट पण मस्त डिफरंट पोजवाला आहे आणि ते मस्त एंटरटेन करायचं भारी शूट चालू आहे आमचा मस्तपैकी. आणि फार मजाही आलेली आम्हाला शूट करताना. इथे सगळे बेबी बॉय आणि बेबी गर्लचे खूप मोठे प्रॉप्स आहेत त्यांच्याकडे आणि ह्या सगळ्या प्रॉप्ससोबत ते फार मस्त मस्त शूट करता मॅटर्निटीचे आणि फार आवडलेले आम्हाला. त्यानंतर इथं त्यांची अजून सेकंड लोकेशनसुद्धा आहे शूट करायची. जर महाराष्ट्रीयन शूट करायचं असेल साडी वगैरेचं तर त्यासाठीसुद्धा इथं दुसरा सेटअप आहे. आणि आता हे असणार आहे बेबी गर्ल आणि बेबी बॉयची छोटी छोटी गाडी. ह्या दोघा गाडीसोबत मस्तपैकी चालू आहे शूट. या दोघं गाडींना प्रॉपर सेट करून देत आहे मॅम आणि विथ पोज. त्या दोघं बॉय आणि गर्ल आणि दोन्हीसोबत होणार आहे मस्तवाला शूट. तिथं मस्त छान छान फोटोसुद्धा काढलेले आहे. इथे मस्त आता छोट्या क्यूट गर्ल बेबीचे शूज घेतलेले आणि त्यावरती होणार आहे फोटोशूट. आणि त्यानंतर क्यूट छोट्या बॉयचे शूजसुद्धा. तर दोन्ही शूजसोबत मस्त शूट होणार आहे. आणि मी इथे वेट करते शूट अजून किती वेळ चालणार आहे त्यासाठी. पण मला मजाही फार येते शूटमध्ये. तुमच्यापेक्षा जास्त ते घेणार आहेत काळजी. फोटो मधलं आणि असेल तुला समजू का मागे बेटर राहील का हाईटसाठी. हो हाईटसाठी. ते फार मेहनत चालू आहे फोटोशूटसाठी ताई आणि भाऊजीची पण प्लस फोटोग्राफरची सुद्धा. कारण की सगळे प्रॉप्स विथ न्यू पोजेस मस्त फोटो आले पाहिजे यासाठी. आणि ताई आणि भाऊजी आणि मी आणि आम्ही सगळेच फार एन्जॉय करतो आहे. फार गप्पा मारत हसत आणि फार मज्जा आली आम्हाला या शूटला. आणि याचा रिझल्ट फार मस्त आलेला आहे. फोटोही फार सुंदर आलेले आहेत. शूट ऑलमोस्ट डन झालं आहे आणि फार मस्त शूट केलेलं आहे. तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघून कळाच असेल की किती मस्त शूट झालं आणि किती भारी झालं आहे. तर नक्की ज्यांना मॅटर्निटी शूट करायचं त्यांनी भावनाच ते या भावनाच मॅटर्निटी शूट लोकेशनवर. फायनली डन. फायनली ताई आणि भाऊजीचं मॅटर्निटी शूट झालं आहे. आता आम्ही चाललो आहे मस्त घरी. चला लेट्स गो जाऊयात घरी.
फार मज्जा आलेली आहे. आधी आम्ही खाणार आहोत काहीतरी. यस. तर आहे बघूया. आता आम्ही जेवण करणार आणि मग जाणार घरी. सोसायटीचा मीटर एरिया बघून घ्या. इथं नजारे आगे हळूहळू घेऊन जाते. स्टार्ट केलं का? या स्टार्ट झालेलं आहे. इथं हात पकडून कोण कोणाला घेऊन जात हे कळत नाहीये. आपली गाडी खूप बाहेर आहे. हो भरपूर बाहेर आहे. आपल्याला भरपूर चालत जावं लागेल 1.5 ते 2 किलोमीटर. येस. हे आहे आपली गाडी. भाऊजी चालले त्यांचे ड्रेस घेऊन मस्त. आई तू थकली का? हा थोडी थकलीत आहे. मजा आली. छान छान ड्रेस घालून फोटोशूट करून मजा मजा. आता घरी जाण्यासाठी आम्ही निघलेलो आहे, पण विचार केला आहे की घरी जाता जाता आपण आता जेवण करायला थांबूया. मग आता आम्ही जेवण करायला थांबलो आहे बालाजी साऊथ इंडियनला जेवण करण्यासाठी. ताई दिखाई भाऊजी का पार्किंग होतो. सकाळी सकाळी नका फार लागली. खूप करूया पेट पूजा पहिले. मला नसतं दिसू नको देऊ आता बघतो. काय स्नॅप का? नाही